काय चाललंय? काय काय नाही ते चादर घेत होतो. चादर तुम्ही मला काहीच दिलं नाही, स्वतः घेऊन झोपला सगळं. आणि ते शोधत असताना यो अल्बम सापडला तुमच्या लहानपणीचा. काय सुंदर दिसायचं हो तुम्ही. नाही म्हणजे आता पण दिसतंय, काही डाऊटच नाही त्यात. पण काय स्माईल होती तुमची तेव्हा, एकदम खेळकर. काय ते रुपडं, काय ते तेज. नाही हे बघून मला एक प्रश्न पडला की लहानपणी एवढं तुम्ही खेळकर होता, हा मग आता का नाही? तुझ्यामुळे. झाला टाइमपास करून झोप कवच पता. ती चादर मी घेतो, मी करतो. झोपा तुम्ही, झोपा तुम्ही, झोपा झोपा. झोपा तुम्ही, झोपा, मी झोपतो. झोपा. हानकी बडीव, लहान असताना एकदम स्वीट गर्ल होत्या की तुम्ही. हे असं बघितलं की नाही, असं वाटतं की तुम्ही माझ्या हृदयाचे एकदम जवळ असायला पाहिजे. ते बी ऑलवेज. नवरात्रीचा पहिला दिवस उजाडला, पण तेज प्रताप अजून सुनबाईंना घेऊन आले नाही. अडचणी सुटायला लग्न लावलंय, पण अडचणी काही सुटत नाही. रात्रभर अडकून पडलेत त्या घरात. जसे त्या घरात अडकले तसा आईपेक्षा जास्त जीव नको अडकायला त्या पोरीत. एकदा इलेक्शनचा विजय निकाल लागू दे, त्या पोरीला बरोबर निकाली लावू आम्ही. माई, दिवसभराच्या नियोजनाचं पटापटा बोला, ऐकतोय आम्ही. माई ते हे बोला. आता बोलायला पण मुहूर्त शोधताय की काय? बोला. नाही म्हणजे ते हे पहाटे पहाटे तोंडावर 12 कशाला वाजलेत? बोला की पटकन. माई, एक बातमी आली, ती दाखवायची होती. आमच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार तेज प्रताप मक्तेदार आणि वैदेही मक्तेदार यांच्यातील दरी दिवसेंदिवस वाढत चालली. यावरूनच गावगाव चर्चा रंगू लागली आहे की माई मक्तेदारांच्या घरात नवरात्रीची पहिली आरती होणार की नाही. अशा चर्चांना सध्या उधाण आलेलं आहे की समाजासाठी आदर्श मानल्या जाणाऱ्या घराण्यात नक्की चाललंय तरी काय. आणि तेच बघण्यासाठी तुम्ही सुद्धा बघत राहा रमावती न्यूज 24/7. हे असले आमच्या बदनामीचे व्हिडिओ आणून आणून आम्हालाच दाखवा. हे असलं दाखवण्यापेक्षा ज्याने कोणी केलं त्याला हुडकून काढा आणि आणा आमच्या समोर. पण नाही, हे काही जमायचं नाही तुम्हाला. पण त्याच्यासाठी मेहनत लागते, अक्कल लागते.
अक्कल आहे कुठे? नुसती दाढी वाढवून ठेवली थोबाडावर, पण अक्कल काही आणली नाही अजून. सोपं काम करायचं ना नुसतं. व्हिडिओ बघितला, माईकडे आणून दिला आयता, माई बघणार आणि माई सगळं काय ते करणार. माई सगळं शोधून काढणार. आपण नुसतं बसून राहायचं, काय करायचं नाही. काय अरे मग कशाला ठेवलंय तुला? नुसतं दाढी वाढून माझ्या समोर उभं राहिला. एक सांगते, हे ज्यानं कोणी केलंय ना त्याला हुडकून काढायचं आणि आमच्या समोर आणून ठेवायचं. हो माई, शोधतो. या मागे ज्याचं कोणाचं मास्टर माइंड आहे, फक्त त्याला आमच्या समोर प्रकट करायचं. त्याचा प्रकट आम्ही बराबर साजरा करतो. साधं सुद्धा नाही, धूम धडाक्यात साजरं करू. आपल्या डोक्यावर पाय ठेवून उंच उंच गेलेली माई जेव्हा बचकन तोंडावर पडल ना, तेव्हा तिची ती तडफड बघायला लई मजा येईल. आपल्यावर वेळ आली की काय होतं ना हे तिला कळायलाच हवं. दिवसा उजेडा स्वप्न पडायला लागली काय तुला? अगं हाताला आली मोडून काढली. माई म्हणजे काय गंजलेली तार वाटली होय तुला? अगं ती माई आहे माई. माई म्हणजे दुधारी तलवार. कुठल्या बाजूनं कधी वार करल ना काही सांगता येणार नाही. आणि काय गे, तुला काय गरज होती ग ही बातमी लीक करून गावभर दिंडोरा पिटवायची? आता पहिलं ती ह्याच्या मागं कोण आहे याचा शोध घेणार. आणि तिला जर कळलं ना की या समद्यांच्या मागं तू आहे, तर मग पुष्पे तुझं काही खरं नाही. तुझ्यानंतर मग माझं बी काही खरं नाही. मला नाही फरक पडत. अजून किती वेळ घाबरायचंय तिला? आजवर सगळं सहन करत आले मी. इतकी वर्ष तिनं माझ्याकडनं सगळं हिसकावून घेतलंय. हे साम्राज्य, मान सन्मान, पद, तुमच्या ह्या अवस्थेलाही ती माईच कारणीभूत आहे. आता नाही सोडणार मी तिला. माझं ठरलंय. आणि कसं आहे ना अण्णासाहेब, ज्याच्या अंगावर कापड उरत नाही ना त्याला जगाची भीती नसते. उलट ज्याने बक्कळ साठवून ठेवलंय त्याला भीती असते सगळं गमवायची. आता आपण वॉक करायचं आणि माईनं घाबरायचं. वा 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 वा, मस्त. वा वा वा, मस्त सासूबाई, मस्त. पाय हा पाय. आता माहेरी आल्यात म्हणून पाया पडायची काय गरज नाहीये. तू काय करताय तुम्ही? केर काढताना पाय वर घ्यायचे असतात, शिकवलं नाही कोणी? नाही म्हणजे आपल्याकडं कसं आहे, आपण उठून बाहेर गेलो की रूम साफ होते आणि परत आलो की कसं एकदम चकाचक दिसते. त्यामुळे हे असं काही कधी केलं नाही ना, म्हणून. जगतापांकडे आम्हालाच करावं लागतं. मक्तेदारांसारखा मोठेपणा आम्हाला नाही जमत. आता तुम्ही पण आल्याच की त्यात. हे बघ तू. वैतागू नका हो तुम्ही. तुम्ही वैतागलात ना हे असं चिचुंदरी सारख्या दिसता. असं माझी लाडकी चिचुंदरी. झाडून बदलून काढे ना तुला. ओवर म्हणलंच नाही तुम्हाला. झाला तेवढा पाहुणचार खूप झाला. आता आवर आणि निघ तू.
निघू की, तुमचं आवडलं की निघू आपण आपल्या घरी. मी कुठेच येणार नाहीये. मी माझ्याच घरात आहे, तू जाणार आहेस तुझ्या घरी. असं काय करताय? आपलं लग्न झालंय. हे बास रे, खरंच सतत तीच गोष्ट ऐकून ना मला कंटाळा आलाय आता. आणि एकच गोष्ट तुला 100 वेळा एक्सप्लेन करायला ना मी वेडी आहे ना त्यात मला काही इंटरेस्ट आहे. मी तुझ्यासोबत कुठेही येणार नाही. तुला आणि तुझ्या माईसाहेबांना जे करायचंय ते तुम्ही करून घ्या. हे असं असतंय तुमचं. आपला विषय चाललाय ना, मग माईना मध्ये आणण्याची काय गरज आहे? त्यांचा काय संबंध आहे? हे बघा, मी रात्रीच सांगितलं तुम्हाला, माईंनी तुम्हाला मोठ्या मनानं माफ केलंय. त्यांनीच तुम्हाला परत घरी यायला सांगितलंय. बरं, माईंचं सोडा, प्रिया दिदीला पण वाटतंय तुम्ही घरी यावं म्हणून. तिचं पण मन लागत नाहीये. माझं तर प्रेम आहेच की तुमच्यावर, म्हणून म्हणतोय आपण जाऊया आपल्या घरी. चला. मी कुठेही येणार नाहीये. असं काय करता तुम्ही? आपण म्हण आमचं ऐकतच नाहीयेत त्या. किती समजावलं त्यांना, म्हणलं बास झाला आता राग राग, चला घरला, पण नाहीच. आई, तुम्ही एकदा त्यांना समजावून बघा ना. नाही म्हणजे तुमचं ऐकाल त्या. आई, आता नवरात्र आहे, आज पहिला दिवस आहे, देवी बसणार आणि मक्तेदारांची वर्षानुवर्षांची परंपरा आहे. देवीची पूजा आरती मक्तेदारांची सून करते. त्यात या वर्षीच लग्न झालंय, पहिलीच पूजा आहे. आणि लक्ष्मी जर घरी नसेल तर काय अर्थ आहे नवरात्रीला? तुम्ही सांगा मला. नाही, तुम्ही सांगा मला, मी काय करू? म्हणजे काय केलं नाही ते घरी येतील? त्या जर घरी आल्या नाहीत ना तर मला खरंच आता म्हणजे. काय रे, काय झालं? माईसाहेबांनी तुमच्या आणि वहिनीचे कपडे पाठवले. कसले कपडे? नवरात्रीचे. बरं, दे, चल दे. ऐका ना दादा, बसा तुम्ही, मी पाणी घेऊन येते. नाही, नको नको, नवरात्रीची अजून लई तयारी बाकी आहे. हा, जा तू, जा जा जा. आणि आम्ही दोघं येतो म्हणून सांगा. मी येणार नाही. तुला 100 वेळा सांगून हे कळत नाही का रे? मी कुठेही येणार नाहीये. माई, तेज प्रतापांना कॉल लागलाय. स्पीकरवर टाका. माई, तेज प्रताप, माई बोलताय तुमच्याशी. हा माई, बोला ना. बोला काय? तिकडेच बसताना बांधताय का आता? हा, डोक्यात घरजावाई व्हायचं ठरलंय का? नाही नाही माई, तसं नाही. निघतोच आहे आम्ही थोड्या वेळात. बरं, तिकडेच कपडे पाठवतोय, तिकडनं तयार होऊन या. हो हो हो. तेज प्रताप, ऐका जरा आमचं. हे मक्तेदारांच्या पिढीनं हे असं वागणं बरं दिसत नाही. पहिल्यांदाच असं होतंय बघा. बायकोची मनधरणी करणं, तिच्या हातापाया पडणं, मक्तेदारांना हे शोभत नाही. नाही नाही माहित, तसं काही नाहीये. ते आपल्या इकडे नवरात्रीचा उत्सव आहे, आम्हाला माहिती आहे. तुमच्या हातनच तर हा उत्सव सुरू केला होता ना आपण. पहिल्यांदा देवी तुम्हीच आणली होती. आता देवी आणायची वेळ झाली तरी तुम्ही अजून बायकोलाच घेऊन येत आहे. तिची मनधरणी करत बसलायत. काय बोलायचं आता? तेज प्रताप, काय झालंय? येतायत ना त्या? का आम्हाला यावं लागतंय त्यांना घ्यायला?
नाही 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 माहिती त्याची काही गरज नाही माई. आम्ही येतो ना, पोचतो थोड्या वेळात. जरा लवकर. देवीच्या आगमनाची सगळी तयारी झालीये, लोक खोळंबली आहेत. जरा येत या. हो हो हो. काय म्हणते ती? तयार झालीये ना व? का अजूनही तोच तोर आहे? नाही नाही मी येतो, मी ठेवतो फोन. हा करतो नंतर. हा ठेवतो. बघा वैदे, आई लवकर या ना. ताईडे ताई काय पप्पा काय झालं? मी आले तर पप्पा खाली पडले होते. आई पप्पा काय झालं? काय होतंय? काय झालं एजंटला? पडले खाली, बोलत नाही. काय होतंय? अहो उठा ना. हो असं काय करताय? डोळे उघडा, माझ्याकडे बघा म्हणते ना. एक मिनिट तुम्ही ओरडू नका. एक मिनिट शांत व्हा. एक मिनिट बाजूला मी बघतो. एक मिनिट बाजूला. एजंट, ओ एजंट डोळे उघडा. बोला ना. एजंट काय झालं तुम्हाला? एजंट पप्पा उठा ना, ऐका ना, बोला ना काहीतरी. पाणी घ्या पटकन पाणी घ्या. काय करताय? एजंट, ओ एजंट इथं बघा. पाणी घ्या पटकन. डोळे उघडा. पाणी घ्या एजंट. पाणी घ्या एजंट. उठा म्हणते ना, असं काय करताय? पाणी प्या ना. एक मिनिट थांबा जरा. एजंट, ओ एजंट जरा पंखा लावा. एजंट, ओ आई यानं काही फिट वगैरे आली का ह्याच्यात? नाही, पहिल्यांदाच झालंय. काय कळत नाही असं काय करताय? डोळे उघडा ना पप्पा. एजंट कसं पडले? तुम्ही शांत, ओरडू नका हो तुम्ही. असं काय करताय? साखर घ्या पटकन. एजंट डोळे उघडा तुम्ही. हो काय नाही झाले. एक मिनिट होतील. साखर घ्या. एजंट आ करा. एजंट हो ते साखर तरी का? उतारा असं काय करताय? ओरडू नका हो तुम्ही. चक्कर आली आहे त्यांना आणि असं ओरडायचं नसते. कानाचे पडदे नाजूक असतात, त्रास होईल त्यांना. ओरडू नका जरा तुम्ही, शांत व्हा. डॉक्टरांना बोलायला लागेल. थांबा जरा तुम्ही, थांबा. एक मिनिट थांबा. ए थंडर कुठेस? ऐक, आत्ताच्या आता नाक्यावर जा, डॉक्टरना गाडीत घाल आणि ताबडतोब जगताबाच्या घरी घेऊन ये. एमर्जन्सी आहे. फारसं काही सिरियस नाहीये. थोडं जरा ब्लड प्रेशर एलिव्हेटेड वाटतंय. म्हणजे नक्की काय झालंय डॉक्टर? म्हणजे हृदय आणि नर्वस सिस्टमवरती जरासा स्ट्रेस वाढलाय. म्हणजे अगदीच हार्ट अटॅक वगैरे अशी परिस्थिती नाहीये, पण हायपर टेन्शन आणि जरा स्ट्रेस इंड्युस्ड आहे. त्याच्यामुळे थोडीशी काळजी आपल्याला घ्यायला लागेल. बाकी फारसं काही नाही. पण आपण जर काळजी घेतली नाही तर मात्र कार्डियक एपिसोड होऊ शकतो.
बट नॅचरल. सर हे परत होऊ शकतं का? हे बघा, खूप घाबरायचं काही कारण नाही, पण त्यांनी शरीराने प्लस मनाने दोन्ही वेने त्यांनी स्ट्रेस घेतलेला जाणवत आहे. आई डॉक्टर तुम्ही सांगा फक्त, अख्खं मेडिकल इथे आणून ठेवतो दारात. हे बघा, तुम्ही सर्व घरची मंडळी निवांत त्यांच्यासोबत गप्पा मारा आणि चर्चेत नेमका त्यांनी स्ट्रेस कशाचा घेतलाय हा पॉइंट जरा पॉइंट आउट करण्याचा प्रयत्न करा. डॉक्टर साहेब, मला हार्ट अटॅक आला का? नाही हो धनाजीराव, इतके घाबरू नका. तुम्ही जर का स्ट्रेस घेतला ना तर मग मात्र एक दिवस अटॅक येऊ शकतो. एरवी काही इतकं घाबरण्याची गरज नाही. हो, आता कसलं टेन्शन घेत आहे? काय कमी आहे आपल्याला? सुमन, घाबरू नको. माझी वेळ नाही आली अजून जायची. पप्पा काय काय बोलताय? डॉक्टर, आयुष्यभर सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडल्या. दोन्ही पोरींची लग्न करून दिले. आता असं वाटलं आता निर्धास्त आयुष्य जगता येईल, पण नाही. मन काय ऐकत नाही डॉक्टर साहेब. जबाबदारी काही संपतच नाही. हे बघा, तुम्ही बिलकुल स्ट्रेस घेऊ नका. मला काही झालेलं नाही हो. मी थोडी बीपीची थोडी औषधं लिहून देतो, तेवढी वेळेवरती घ्या. हे बघा, मी काही औषधं दिलीत, ती वेळेवरती द्या. बाकी टेन्शन घेण्याचं काही कारण नाही. धनाजीराव, तुमचं मन शांत ठेवणं हेच खरं तुमचं मेडिसिन आहे. बरं, नाहीतर मी ऍडमिट करेल. बरं डॉक्टर, यांचं काही चेकअप किंवा आता यायला हॉस्पिटलला न्यायची गरज आहे काय? नाही म्हणजे आता लगेच असं काही नाही. मी जी औषधं दिलीत ना ती जर वेळेवर घेतली तर नक्कीच आराम पडेल. लक्षात आलं ना? धनाजीराव, औषधं वेळेवर घ्यायची, नाहीतर मग आपलं हॉस्पिटल फिक्स. मी ऍडमिट करेल. बरं, मी तुम्हाला सोडतो बाहेरपर्यंत. द्या इकडे, द्या ते द्या सर. लग्नानंतर बायकोचा बैल म्हणतात ना, तसं झालंय यांचं. तेज प्रतापांचं हे असं वागणं आम्हाला अजिबात आवडलेलं नाही. ऐन लढाईच्या वेळेला राजीनामा देऊन बसतात. नाही माई, तुम्ही अजिबात काळजी करू नका. तेज प्रताप वैद्यंना घेऊन लवकरच येतील. पण कधी? त्यांच्यामुळं आम्हाला पहिल्यांदा जिंदगीत असं गप्प बसावं लागतंय. तेज प्रताप आणि त्या पोरीमुळं. ही पोरगी म्हणजे आमच्या आयुष्याला लागलेलं नष्टर आहे. तुम्ही शांत व्हा, तर चिडचिड करू नका. त्या जगतापांच्या घरी ना धनाजी नावाचं एक भाऊलय. ते आपलंय, एक नंबरचा नाटकी माणूस आहे तो. मग नाटक लवकर बंद करा, पडदा पाडा आणि सगळं एकदाच संपवा. शेवटचा अंक माई, मी अगोदरच त्या भाऊल्याला फोन करून दिलाय. आता आपण इकडून जी सांगू तीच धून तो तिकडं वाजवणार. आणि तुम्ही म्हणतायत ना तसं या नाटकावर पडदा, सगळं नीट होणार. चांगलंय. थोडंसंच बाकी आहे. हे घे. नको ग, नको. खरं आता इच्छा नाही कशातच. राहू दे. पप्पा, थोडंसंच राहिलंय, संपवून टाका ना पटकन प्लीज. अहो असं काय करताय? थोडंसं खाऊन घ्या ना, बरं कसं वाटेल. पप्पा, खूप स्ट्रॉंग गोळ्या घ्यायच्या, उगाच पोटात खड्डा पडेल की नाही. थोडंसंच राहिलंय, पटकन संपवून टाका. नको, खरंच नको. पप्पा, माझ्यासाठी प्लीज. चला.
बस ही गोळी घेऊन टाका पटकन, म्हणजे बरं वाटेल. जावई बापू, माझ्यामुळं तुमच्या सगळ्यांनाच लय त्रास झाला ना. पप्पा काय बोलताय? कसला त्रास? आता तुम्ही बरं होणं हे जास्त महत्वाचं आहे. सुमन, मला वाटतं आता माझे ना लय थोडे दिवस राहिले तिथं. पप्पा काय बोलताय? अहो एजंट सासरे भाऊ, काय बोलताय तुम्ही? हा, हो अजून नातवंड खेळवायची आहेत. आताच काय तिकीट बुक करायची भाषा करताय तुम्ही? काही पण बोलताय तुम्ही. हा नाही म्हणजे खरंच म्हणजे लई विचार करता तुम्ही. मी मनात असा विचारांचं सँडविच करू नका हो. जे काय मनात आहे की नाही ते सगळं बोलून मोकळे व्हा, मग बघा कसे तुम्ही ठणठणीत बरे होता ते. हा खरंच सांगतोय, जे मनात आहे ना ते बोला. अगदी बरोबर बोलताय जावई बापू. मनातल्या मनात ठेवलं ना की माणूस असा हातून कुरतडतोय, घुसमटला जातो एकदम फार. पण बोललं ना मन असं हलकं होते एकदम. तेच सांगतोय, बोला की मोकळेपणाने बोला. कसलं प्रेशर आहे का तुम्हाला? हा बोलणारच आहे, म्हणजे बोलायचंच आहे मला. मला वैदीशी एकटीशी बोलायचे. बोल. ठीक आहे, तुम्ही बोलत बसा, आम्ही थांबतो बाहेर. बोला बोला. काय झालंय पप्पा? एवढा कसला स्ट्रेस घेतलाय तुम्ही? तुझा म्हणजे मला काही कळत नाही. तुझ्या संसाराचाच विचार करतो ना मी. तू आणि तेज प्रताप तुमच्यात जे काही झालं ना ते कळल्यामुळेच ताण आलाय माझ्या मनावर. अगं बाप आहे मी तुझा. पोरीच्या मनातलं बापाला नाही कळणार तर कोणाला कळणार? मला एकाच गोष्टीचं वाईट वाटतं, पण हे सगळं तू माझ्यापासून लपवलंस. पप्पा मी नव्हते लपवणार. मी सांगणारच होते तुम्हाला, पण विश्वास नव्हता माझ्यावर. वैदी, अगं पोरींचा बाप होसणं म्हणजे आगीतून प्रवास केल्यावानी असतं ग. लहानेस तुला नाही कळायचं ते. एकीकडं ती स्नेहा लग्न होत मी ह्याच घरात आहे. गावातल्या लोकांमध्ये तिच्याबद्दल काय नाही ते बोलणं सुरूच असतं. एकीकडं त्या पुरीचं तसं, आणि आता तुझं हे असं. मला हे तुझं कळलं ना तर माझ्या काळजाला असं भोक पडले ग. सुमन मला म्हणाली की जावई बापू तुला घ्यायला आलेत, पण तू त्यांना परत जायला नकार दिला. खरं आहे का ग हे? नको ग पोरी, असं नको करू. अगं पोरीचा बाप म्हणून तुझ्या पुढे हात जोडतो मी.
सासर सोडून परत माहेराला आलेल्या पोरींबद्दल लोक काय काय बोलत असते तुला कसं सांगू मी. वैदे बाळा, रागाच्या भरात आपण काहीतरी निर्णय घेतो, पण त्या निर्णयाचे काटे ना दोन्ही घरांच्या अंगावर पडत असतात ग. आणि ते पडलेले काटे सराटे असे कायम टोचत राहतात, टचा टोचत राहतात. म्हणून तुला सांगतो पोरी, मनापासून सांगतो, जावयांच्या शब्दाचा मान ठेव. तू परत सासरी जा. वैदे अगं बाळा, लय मोठं सासर मिळालंय तुला तुझ्या नशिबाने. मला माहिती आहे तू लय धाडशी आहे, स्वाभिमानी बी आहे तू लई, माहितीये मला. बापाचं काळीच आहे ग माझं. शेवटी उद्या माझं काही बरं वाईट झालं तर माझ्या स्नेहाचं, तुझ्या तायडीचं काय होईल? मी जीवन नाही मरायच्या आधी एका तरी पोरीचा संसार बघू दे रे डोळे भरून. खरंच तू सासरी जाग. हे असं सोडून येणं, पळून येणं म्हणजे जबाबदाऱ्यांपासून लांब लांब पडल्यासारखं असं असतंय ते. मी तुला आयुष्यात कधी काहीच मागितलं नाही, पण आज मागतो. पुरी चांगला संसार कर ग, सासरी परत जा. मी जर या काही पोरीचा संसार बघितला नाही ना चांगला, तर माझ्या पिंडाला कावळा बी शिवायचा नाही. पप्पा जाशील ना सासरी. दोस्तीचा हात द्यायला आलोय. पहिला मान तुमचा. तुला काय वाटलं? तुला सून करून घ्यायची हौस आहे आम्हाला? ते सगळं मी सांभाळेन. तुम्ही फक्त तुमच्या तब्येतीची काळजी घ्या. शाली ग माझी पोरगी. बस पप्पा शांत.